ग्रेटर नोएडामध्ये मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग लागली आणि जीव वाचवण्यासाठी मुलींच्या इमारतीवरून त्यांनी उड्या मारल्या। इमारतीवरून उडी मारल्यानं एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। एसी कॉम्प्रेसर फुटला आणि त्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बातमी पाहतोय नोएडामध्ये मुलींचं वसतिगृह होतं आणि जीव वाचवण्यासाठी अशा प्रकारे या मुली वसतिगृहाबाहेर उड्या मारताना पाहायला मिळतात आणि ज्यावेळी या मुली उड्या मारत होत्या त्यावेळी त्या गंभीर जखमी सुद्धा झालेल्या आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग लागलेली आहे आणि एसीचा कॉम्प्रेसर उडाला त्यामुळे ही भीषण आग लागल्याची माहिती एकीकडे आपण पाहतोय दृश्यांमध्ये आग लागलेली आहे। आगीचे लोट धुराचे पाहायला मिळतात। दुसरीकडे या मुली आपला जीव वाचवण्यासाठी या कंपार्टमेंटमधून त्या कंपार्टमेंटमधून येताना त्यांनी सेकंड फ्लोअरवरून दुसऱ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या आणि त्यामुळे ती एक मुलगी जी आहे जी आपल्याला दृश्यांमधून दिसतेय ती गंभीर जखमी झालेली आहे। जीव वाचवण्यासाठी या मुलींचा हा प्रयत्न होता, मात्र या मुलींवर आता ज्या जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।